नमस्कार. तर मी इकडे आहे बघा, डाकखान्याकडे लिहिली आहे. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, मराठीत लिहिलेलं आहे उप टपाल कार्यालय, हिंदीमध्ये उपडाकघर आणि इंग्लिशमध्ये हडपसर पोस्ट ऑफिस, सब पोस्ट ऑफिस. श्री स्वामी समर्थ. बाप माझं वाटतं चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जला मोठ्या प्रशासनाचं स्वागत करत आहे. तर मागच्या बाजूला खूप हॉर्नचा आवाज येत आहे आणि खूप ट्रॅफिक झालं असेल, पॉप पॉप वाजत आहे. आणि 2पर्यंत मी मंदिरात होते. एकच्या दरम्यान आज दुर्गा सप्तशती होतं, दुर्गा सप्तशतीचं पाठ होतं, हवनयुक्त. त्यामुळे सकाळी 10:30 ते 1 वाजले आणि किती प्रयत्न केले तर ॲक्च्युली होतं काय, काम वेगळं एक असतं आणि दुसरंच काम करत असते. मी नेहमीच असतं, माझं काहीतरी महत्त्वाचं काम असतं आणि दुसरंच काम करत असते, असं नेहमीच होत असतं. ती सवय लवकर स्वामींनी मोडावं. तर मिस्टर म्हणत होते की तुला जायचं आहे कुठं आणि तू काय करत बसली. सकाळी मी सगळे जाळाबिळा काढत बसले होते, कारण आज दुर्गा सप्तशती दुर्गाष्टमी आहे म्हणून मग मी सगळं उद्या सॅटर्डेला करत असते मी आठवड्यातनं एकदा. तर आज स्वच्छता करायची इच्छा झाली आणि ते करत बसले आणि त्यामुळं फक्त 3-4 अध्याय ऐकायला मिळाले. तेवढं तरी ऐकायला मिळालं. खरंच खूप एकांना बॅड सवय असतात की ते सवय ऑटोमॅटिक घडत जातं की त्यांचं मेंदूच तसं काय काम करते का काय माहीत नाही. खरंच हे खूपच बॅड सवय वाटतं आणि कळत असतं की आपल्याला दुसरीकडे जायचं आहे, पण घडतंच, नेहमीच असं घडतं. तर 12:30पर्यंत मी चालत पोचलेली. सायकल माझं आता हडपसरमधून मला घ्यायचं. मी आता गाडी त्याच्या पाठीमागे इथल्या बॅक साईडला हे आहे बंटर शाळा, इकडे साईडला डाव्या साईडला म्हणजे बंटर शाळा आहे आणि इथं घर पण आहे शाळेमध्ये. इकडं बाजूला घर, त्यांनी कपडे वगैरे वाळवले. बरीच मोठीच जागा आहे आणि इकडं शासनाची जागा वाटतं आणि इकडच्या उजव्या साईडला पोस्ट करते. आणि त्या ताईंना विचारले मी तर काय काय काम होतं इथे पोस्टात. तर आपल्याला पैसे वगैरे कोणाला कुरिअरने पाठवायचं असेल, कोणाला पत्र पाठवायचं असेल आणि इकडच्या साईडला आधार कार्ड काढून देत आहेत. क्षेत्रीय कार्यालयामध्ये पण काम होतं आणि इथे सुद्धा काम होतं फ्रीमध्येच. त्यांच्याकडून काय पैसे घेतले नाही, पण एका भाऊंकडनं विचारले तर घेत असेल 100-200, पण त्यांच्याकडून काहीच घेतले नाही. तर हे मला मी ह्याच्यासाठी पोस्टात आलेली होती. हे बघा, फॉर्म भरायला आलेली होती. तर मला फॉर्म भरायचं आहे. मी घरी जाऊन भरते आता, कारण की टायमिंग संपलेला आहे. मला माहिती नव्हतं टायमिंग. प्रत्येक गोष्ट आपल्याला यूट्यूबमधून मिळते असं नाही. तर जेवढी मला माहिती मी तेवढी सांगू शकते. तर हे आपण मुलगी 10 वर्षापर्यंत असतापर्यंत काढू शकते. तर लहान मुलगी असताना आपण वयाच्या 18 वर्षी काढू शकलो असतो खातं. तर त्यांना म्हणले की माझी मुलगी 8 वर्षाची आहे. तर त्यांनी म्हणले की टायमिंग आहे, पहिला मी सांगते, सकाळी 8 ते दुपारी 1पर्यंत, 8 ते 1. तर मला वाटलं 10 ते 4पर्यंत असेल. तर सरकारी योजना आणि सरकारींचं टायमिंग, आता सरकारी बँकेचं पण बघिते तर आपल्यानुसार ते नसतात, ते त्यांच्यानुसार आपल्याला व्हावंच असतं. काहीही कारणास्तव असू दे, एक अपंग व्यक्तीला पण त्यांचे काही जे लाभ असतात, लाभार्थींना त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. हा विषय मला काल बी घडले. मी काल पण हाच विषय सब्जेक्ट. ते पण जे ज्यांचे मिस्टर वारले असतात त्यांचे पेन्शन, राजीव गांधी पेन्शन विषय होता. आजचा विषय आहे की बँकेचं टायमिंग, पोस्टाचं टायमिंग. तर मला काय वाटलं होतं 10 वाजता असेल चालू होत आहे. तर मी नवऱ्याला थांबवलेले, मी कामाला जायचं आणि थांबवले आणि मग मी कॅन्सल केले, कारण की मला उशीर होतं. हे काम ते काम सगळं अचानकच काढायचं. मला मठात पण जायचं होतं, दुर्गा सप्तशती पाठ्याला पोचायचं होतं, थोडं तरी ऐकायचं होतं. नाहीतर मला ना देवाचं आवड आधीपासून, देवाचं नाही केलं ना मन शांत राहत नाही. म्हणजे समाधान, जे आत्मिक समाधान जिथं मिळायचं ते तिथंच मिळालं तर छान वाटत असतं. घरात जी
जी पॉझिटिव्हिटी असते त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी मठात असते आणि त्यामुळं मला जायचं होतं, ऐकायचं होतं. घरातले वाचायचं वेगळं पुण्य असतं, मठातलं वेगळं असतं, हिमालयातलं वेगळं असतं. त्याच्यापेक्षा एका आणखीन एका मुख्य जसं काही केदारनाथ, बद्रीनाथ तिथे पण जास्त पुण्य असतं असं असतं. असो तर त्यांचं टायमिंग संपलं असतं पण ते आतून काम चालू असतं त्यांचं कम्प्युटर वगैरे. तसंच बँकेचं पण आतून काम चालूच असतं, जरी ते बंद केलं तरी आतून काम चालूच असतं. आता शनिवारचं टायमिंग त्यांनी म्हणलेलं आहे की सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतच असतं म्हणा, 11 वाजेपर्यंत. पण मला काय वाटतं आहे की शनिवारचं माझ्या मुलीचं खातं काढावं की नाही. सगळे वार माझ्यासाठी सारखेच आहेत. गुरुवार असो, सोमवार असो, सगळे देव सबका मालिक एक असं म्हणतात. सगळे वार देवाचे एकच, फक्त रूप देवाचे वेगवेगळे आहेत पण सगळे वार एकच. तर मी आता पोस्टातनं बाहेर आल्यावर पाणी प्यायला मी कुठे जागा आहे का शोधत होते बसायला, तर बाकडा मिळालं. तिथे आज लोक आहेत बसलेले आहेत, मग मिळालेलं आहे. पण उद्या काढायचं की नाही खातं हे मला नाही माहिती आहे. पण शनिवारचं नवीन चप्पल घेऊन ये, नवीन ड्रेस घेऊन ये असं नवीन ड्रेसचं माहीत नाही पण चप्पल तर घेऊन ये शनिवारचं असं ऐकलेली आहे. काय शनिवारचं तेल खरेदी करू नये, मीठ खरेदी करू नये. जर आपल्याला कोणाला तर दान करायचं असेल तरच खरेदी करायचं. मग तर अशा प्रकारे आहे. तर त्याच्यासाठीच बघूया उद्याचं खातं काढायचं की नाही. इंग्लिशमध्ये आहे आणि ॲप्लिकेशन नेम CIF कोड आहे, अकाउंट नंबर. आणि ह्याच्यासाठी सांगितले आईचं किंवा वडिलांचं फोटो, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि मुलीचं आधार कार्ड आणि 2 फोटो लागतं म्हणले. तर ऊन येत आहे, कधी आभाळ भरलं तर आता वर्षी आता ऊन आलेलं आहे. चला मी आतील थोडीशी झलक दाखवते. फॉर्म पडलेला आहे मला, अजून ना भाजीपाला वगैरे घ्यायचा आहे. खिडकी क्रमांक 1, खिडकी क्रमांक 2 असं आहे. वित्तीय सेवा आहे खिडकी. बघा स्पीड पोस्ट, पार्सल, PLI, RPLI, CSC बिल भरण्याचं पण काम इथे होतं. चला जाऊया. हे केक 140 रुपयाला आहे म्हणा आणि 80 रुपयाला केक. हे कमी करणे का केक नाही होत काय. हे किती दिवस राहिले? 8-10 दिवस. केक पण घेते मग. हे नको, मग हे नको, हे 3 द्या. किती झाले बघा बरं टोटल. हे 80, हे कितीच आहे? 40, 100. हे 40 म्हणे. ठीक आहे, अजून भरपूरच घेऊ वाटत आहे. काय काय केकची पण क्वालिटी भरपूर आहे, छान छान येतं. पण सगळंच घेऊ वाटत आहे. केक पण छान, यांच्याकडे खूप छान असतं यांच्याकडे. एक क्रीम रोल तर 10 रुपयाला आहे. एक पाव ना हे 10 रुपयाला असतं. 10 रुपयाला एक ना, 5 रुपयाला एक, 7 रुपयाला एक. चला इथं काहीतरी आता भाजी घेऊन घरी जायचं आहे मला. पण एक कमेंट करत जावा श्री स्वामी समर्थ. आणि तुमचे काहीतरी अनुभव असेल तर 72762872 नंबरवर कळवा. 7276282872. आणि प्लीज एक केकसाठी लाईक करा. तुम्हाला पण कुठला फ्लेवरचं आवडतं ते कमेंटमध्ये सांगा. एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ माऊली आम्हाला चांगले विचार होते. आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्याचं पण चांगलं शिकतो. तुमचं नामस्मरण ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.